नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। विधिमंडळात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी महिला दिनाचं औचित्य साधून निवेदन सादर केलं। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तानं विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं। यावेळी राज्यात महिलांच्या उत्थानासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत आपलं पहिलं भाषण केलं। महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडताना आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी गाताना त्या भावुक झाल्या। सभागृहातील वातावरण काही काळ स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला। सुनेत्रा पवारांनी आम्ही राज्यात लवकरच शक्ती कायदा संमत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहनही केलं। तसंच मुंबईतील महिलांसाठी कम अर्ली गो अर्ली या तत्वावर आम्ही कामाहून लवकर जाण्यासाठी त्यांना खास सवलतीही देत आहोत असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं। मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी कम अर्ली गो अर्ली सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा विधान परिषदेत केली। महिला दिनाच्या या पार्श्वभूमीवर कम अर्ली गो अर्ली या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटं आधी कामकाज त्या करतील तितकीच मिनिटं त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजे सुमारे अर्धा तासाची सवलत देण्यात येणार आहे। या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होईल आणि त्यामुळे त्यांना दिलासा मिळेल। मुंबईतील पीक अवर गर्दीतून महिलांची सुटका होण्यास त्यामुळे मोठी मदत होणार आहे। आणखी एका महत्त्वाच्या निर्णयात सुनेत्रा पवार यांनी नोकरदार महिलांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तब्बल 180 दिवसांची म्हणजे 6 महिने प्रसूती रजा मंजूर करण्याची घोषणा केली। इतकंच नव्हे तर प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा देण्याची ही ऐतिहासिक घोषणा त्यांनी यावेळी केली। महिलांना कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचं सांगतानाच त्यांनी लाडकी बहीण, नमो महिला सक्षमीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा, लखपती दीदी यांसारख्या योजनांचा उल्लेख केला। बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबवण्यात येत असून बचत गटांची उत्पादनं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। राज्यातील 17,254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। महिलांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येत असल्याचं सांगतानाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याचंही म्हटलं। सुनेत्रा पवारांच्या या पहिल्या भाषणानं सभागृहाचं लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं। या भाषणाच्या शेवटी स्त्रियांच्या कष्टाचं प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करताना त्यांचा आवाज काहीसा जड झाला। हे भाषण संपवताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले। बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामर ओळी विधान परिषदेत ऐकवत असताना त्या कमालीच्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। ही कविता आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, पण त्याचा अर्थ खूप सखोल आहे। या ओळीत स्त्रियांच्या सहनशीलतेची ताकद दडलेली आहे असं म्हणत सुनेत्रा पवार भावुक झाल्या। खरं तर अजितदादा गेल्यानंतर लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ गेला, पण या लाडक्या बहिणींसाठी त्यांची लाडकी बहीण धावून आली आहे आणि त्याच पदावर म्हणजेच उपमुख्यमंत्री या पदावर सुनेत्रा काकी विराजमान झाल्या आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या आजच्या या पहिल्याच भाषणामध्ये
जसा लाडका भाऊ तुमच्यासाठी लाडका होता, तशीच ही लाडकी बहीण या लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्यासाठी जितकं काही करता येईल, उपमुख्यमंत्री या नात्यानं मला जे जे काही तुमच्या पदरात टाकता येईल ते सर्व काही मी करणार असल्याचाच जणू भूमिकेचा भाग या भाषणामधून दिसून आला. खरं म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जर ह्यात असते तर त्यांनी यावेळी 12वा अर्थसंकल्प सादर केला असता. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो सादर केला, पण उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी पवार यांनी आज जे काही भाषण केलंय ते ऐकल्यानंतर इतकंच म्हणावंसं वाटतं की मेरा वचन ही मेरा शासन, सुनेत्रा काकींचं सुशासन. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.